राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी साहेब यांचाही खूप खूप धन्यवाद, कारण त्यांचंही मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय। मालिकावीर मगाशी सांगितलं स्पोर्ट्स सायकल आहे, आदरणीय सुदीप दादा शेलार संस्थापक अध्यक्ष युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून निलेश सर मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल आहे। त्याचबरोबर यदुनाथ दादा भोसले युवा उद्योजक यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला विशेष सहकार्य लाभले। कॅश आणि व चषक सौजन्य 2,500 रुपये जे जावली आयकॉन किरण दादा शेलाटकर यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले। किरण दादा थँक्यू सो मच। त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज हा किताब असणार आहे 2000 आणि चषक हे देण्यात येईल। सुशांत दादा सुर्वे यांच्या माध्यमातून हे आम्हाला प्राइज लाभले। उत्कृष्ट गोलंदाज त्याचबरोबर 2000 आणि कॅश चषक आहे चंद्रकांत दादा दळवी साहेब, त्यांचाही खूप खूप धन्यवाद। परंतु मॅचकडे जाऊया। स्पॉन्सर आम्ही नक्कीच त्यांचा नामोल्लेख करणार आहोत। मॅचला होतोय प्रारंभ आणि कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा आपणा सर्वांचे लाडके समालोचक आपल्यावर जोडलेत निलेश मर्डेकर सर। पहिला बॉल टाकला जाईल, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल हर्षद कांबळे यांनी पंचांकडे दाद मागितली आहे आणि सर्वच खेळाडू आता आशाभूत नजरेने पंचांकडे बघतायत, कारण पहिला बॉल फेस केलाय पियुष कदम यांनी आणि हा बॉल जो होता या बॉलची दाहकता पंचांकडे मागितले, या बॉलसाठी अपील किंबहुना हा जो बॉल होता हर्षद कांबळे यांचा जो भेदक होता आणि मोठी विकेट होती पियुष कदम। अगदी पंचांचा निर्णय अंतिम राहील। अगदी दोन्ही पंच त्या ठिकाणी चर्चा करतायत, कारण अपील खूप मोठ्या प्रमाणात झाली। निलेश सर विचार केला ना तर पियुष कदम यांची विकेट खूप महत्त्वाची आहे, कारण ते आयकॉन खेळाडू आहेत आणि पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीने अपील करण्यात आली आणि पंचांनी अगदी निलेश सर स्पष्ट नकार दिलाय। शांतपणे विचार केला, दोन्ही पंचांनी चर्चा केली आणि सांगितलं या ठिकाणी नॉट आउट आहे। निश्चित आता खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करा। पंचांचा जो काही निर्णय आहे त्याचा सन्मान आपल्याला करावा लागेल, परंतु पहिला बॉल हर्षद कांबळे यांचा अप्रतिम होता। ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल हाताळला, पियुष कदम यांना बांधून ठेवलं या बॉलच्या पाठीमागे आणि खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला। प्रारंभिक जोडी पियुष कदम आणि सूर्यकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी। अगदी हर्षद कांबळेंचा विचार केला ना निलेश सर, त्यांना पावसाची साथ मिळाली, कारण सामना सुरू व्हायला आणि पाऊस धो पडायला हे एकच झालं आणि ज्या पद्धतीने बॉल रिलीज केला, पाठीमागे बॉल ठेवला आणि ज्या पद्धतीने टप्पा पडला आणि त्या बॉलनी अतिवेग पडला, पावसाचा खूप फायदा झाला आहे या बॉलरला। निश्चित अनेक वेळा आपण चर्चा करतो ना की पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस गोलंदाजी करणं सोपं आणि बॅटिंग करणं कठीण आहे, परंतु या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागेल फलंदाजांना। यॉर्कर पद्धतीचा बॉल पंचांकडे पुन्हा एकदा मागितले दाद, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे। अगदी पॅडलाईनला बॉलिंग पाहायला मिळाली, एक चांगला बॉल होता, वेगवान बॉल होता। अगदी यष्टिरक्षकाच्या हातामधून सटकल्यानंतर मात्र एक सिंगल रन प्राप्त होते। निलेश सर पहिला बॉल चांगला होता, अपील चांगली झाली, त्यानंतर दुसराही बॉल त्याच धाटणीचा इथे हाताळण्यात आला, कौतुक करावं लागेल हर्षदचं। निश्चित हर्षद कांबळे जे गांजे गावचे आहेत, वैविध्यता त्यांनी 2 बॉलच्या पाठीमागे अंमलात आणलेली आहे आणि पियुष सारख्या एक युवा ऑलराऊंडर खेळाडूला बांधून ठेवलंय, परंतु एका बाजूला सूर्यकांत बॅटिंगसाठी जे दुंद गावचे आहेत, एक तंत्रशुद्ध फलंदाज, परंतु समोरचा भेदक मारा हर्षद कांबळे यांचा तिसरा बॉल। यावेळेला फक्त बॉलला स्विंग करून दिलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक कडक आलाय, षटकार। जबरदस्त नजाकत होती, टप्पा पडला आणि तदनंतर अगदी ऑन साइडला फक्त बॅट स्विंग केली, परंतु बॅट स्विंग ज्या पद्धतीने होती ना, आपण पाहिलं की डीप मिड विकेटला अगदी गोडीच्या वेगाने बॉल सीमारेषेच्या पलीकडे म्हणजे जिकडे रस्ता आहे त्या रस्त्यावरती हा बॉल लँड झालाय। अगदी फटका जबरदस्त होता, 6 धावा देऊन गेलाय। सूर्यकांत धुंदळे यांनी आक्रमण केले आणि सेमीफायनलचा पहिला षटकार मारलाय। पुन्हा एकदा पाया फटक्याची क्रिया, टायमिंग अप्रतिम होतं आणि हेच टायमिंग बॉलला सीमारेषेच्या पलीकडे घेऊन गेलं। 6 धावेंसाठी हर्षद कांबळे पुन्हा तयार। आणखीन एक फटका, फ्लॅट षटकार, सीमारेषा तोडतोय। 6 धावेंसाठी सूर्यकांत धुंदळे सेट ऑन अ फायर।
अगदी तंत्रशुद्ध बॅटिंग ज्या पद्धतीने करतात तुम्ही सांगितलं आणि क्या बात आहे, सुपर्ब यार. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ऑफ स्टंपवरती आले आणि तदनंतर फक्त ऑन साईडला या बॉलला फ्लिक केले. टायमिंग प्रॉपर आहे आणि कमालीचा खेळाडू आहे निलेश सर. षटकार ठोकलाय पुन्हा एकदा, बॅक टू बॅक 2 षटकार. पहिले 2 बॉल जर आपण निलेश सर पाहिले ना खूप चांगले होते, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं सूर्यकांत हे आडवे तिडवे आंधळी स्ट्रोक खेळणारे नाहीत, तर ते तंत्रशुद्ध बॅटिंग करतात, अफलातून बॅटिंग करतायत. निश्चित लेदर बॉल क्रिकेट देखील त्यांनी आपल्या जीवनामध्ये खेळलेलं आहे, परंतु एका बाजूला हर्षद कांबळे यांचा दमदार मारा आहे आणि जी काय भिन्नता आहे गोलंदाजीमधली ती हर्षद कांबळे अंमलामध्ये आणतात या बॉलच्या पाठीमागे. हा बॉल खूप चांगला होता, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं 2 बॉलवरती मोठे फटके आले होते, परंतु या बॉलवरती ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना वाईड यॉर्कर अगदी टाकण्याचा प्रयत्न राहिला, डॉट बॉल आलाय. निश्चित वाईड यॉर्कर म्हटलं की एक बचावात्मक बॉल आहे गोलंदाजाचा. यावेळेला हाई बॉल पायांवरती आहे, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग बॉलवरती येतील गवतातून आणि पाण्यातून मार्ग काढत फक्त एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने पाहिला आपण शेवटचा बॉल होता त्याच्यावरती सिंगल रन आले. धावसंख्या आपण जर पाहिली ना तर एनआर वॉरियर्स या संघाची धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 14 वरती 9 लॉस आहे, म्हणजे जमेची बाजू आहे. कारण सुरुवातीला जर पाहिलं निलेश तर 2 बॉल खूप घातक होते, त्यानंतर मात्र कौतुक करावं लागेल सूर्यकांत यांचं, जे ऑन साईडला 2 षटकार ठोकलेत ना. अगदी आपण विचार केला ना तर 14च्या सरासरीने धावसंख्या 70च्या पलीकडे जाईल असं मात्र आता प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. निश्चित एका बाजूला आपण ज्या प्रकारे चर्चा केली, या संपूर्ण आढावा घेतला, एका षटकाचा 14 वरती 0 अशी स्थिती आहे, परंतु एका बाजूला आता सुनील दुंदळे ओव्हर नंबर 2 मध्ये आहेत आणि चुलते पुतणे असा सामना बघायला मिळेल. यावेळेला हा फटका डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे सीमारेषा फोडतोय. 6 धावेंसाठी सूर्यकांत दुंदळे यांच्या बॅटमधून आलाय षटकार. काय जबरदस्त बॅटिंग चालले. ऑन साईडला पहिल्या षटकामध्ये फटके पाहिले, परंतु हा बॉल काय होता, नजाकत होती. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता, ज्या पद्धतीने आपण पाहिले थोडंसं पुढे आले आणि तदनंतर ज्या पद्धतीने हा बॉलला उचललाय ऑफ साईडचा एक दर्शनीय स्ट्रोक, मनाला आनंद देणारा, डोळ्याला आनंद देणारा फटका ठोकलाय. आणि निश्चित चुलत्यांविरुद्ध आक्रमण केलंय, परंतु क्रिकेटमध्ये नाती नसतात, क्रिकेटमध्ये फक्त क्रिकेटचा खेळ असतो, परंतु याचा प्रत्यय तुम्हाला रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये येतोय. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं पिता पुत्राची जोडी, त्याच्यामुळे तुमचंही उदाहरण आम्ही अनेक वेळा घेतो, परंतु चुलत्या पुतण्या जोडी आपण फार कमी वेळा बघतो. अगदी बरोबर आहे. आपण पाहतो अनेक पिता पुत्र खेळताना पाहायला मिळाले, 2 सक्के भाऊ खेळताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे, गुटने टेक षटकार. ते काय नजाकत आहे या फटक्यामध्ये. मित्रांनो फटका आवडला असेल ना, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सूर्यकांतसाठी. व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम फटका. एक पाय पुढे घेतला, पाठचा पाय वाकवला, बॉल ऑन साईडला खेचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत सूर्यकांत दुंदळे, धुंद आहे त्यांचं गाव. काय फटका आहे, मन तल्लीन करून टाकणारा फटका. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि हा तो फटका होता 6 धावेंचा. लोअर फुल टॉस, हा कमबॅक चांगला आहे, हा बॉल चांगला, ही दिशा चांगली, हा टप्पा चांगला आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. अगदी 2 धावा कंप्लीट करताना, परंतु निलेश सर मागचा फटका जर पाहिला ना तर अगदी आपण पाहतो सोशल मीडिया आता ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह झालाय आणि रील्सचा जमाना आहे आणि मागचा जो स्ट्रोक त्यांनी खेळलाय ना, मला वाटतं बहुतांश लोकांचा संध्याकाळी तुम्हाला रील्स मिळाला किंवा स्टेटस मिळाला. अप्रतिम स्ट्रोक खेळला होता. मजा येणारी या मॅचमध्ये. सूर्यकांत अफलातून फॉर्ममध्ये. पुढचा बॉल आणि तोही बॉल आता ऑफसाईडला चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही. अगदी सिंगल रन येते, म्हणजे धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 30 धावा स्कोरबोर्डती लागतात. निलेश सर मला 2003चा वर्ल्ड कप आठवतो, जिथे मात्र भारताच्या विरुद्धामध्ये रिकी पॉन्टिंगने वादळी खेळी केली होती ना. असाच प्रकारचा काही खेळ या सेमीफायनलमध्ये सूर्यकांत करतोय की काय, हे मात्र आता आपल्याला येणाऱ्या बॉलमध्ये पाहावं लागेल. आणि एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल की त्या मॅचमध्ये पाऊस पडला होता आणि हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, परंतु सूर्यकांत दुंदळे यांच्याबद्दल जर आपण चर्चा केली ना की सूर्यकांत दुंदळे अनेक वेळा उजव्या बाजूला खेळायचे, परंतु या बॉलच्या पाठीमागे पहा, बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज पियुष कदम. क्लीन बोल्ड. एका बाजूला विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय, दुसऱ्या बाजूला मात्र वादळ आहे, दुसऱ्या बाजूला सुनामी आहे. सूर्यकांत दुंदळे ज्यांचं नाव
सूर्यकांत ज्यांचं नाव आहे अप्रतिम बॅटिंग करतात, परंतु नवीन यंग युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाहेर येतात. पियुष ज्यांचा कमालीचा खेळ राहिला, विकेटचं पतन होतंय. 30-1 ही स्थिती आहे. टीम येणारे वॉरियर्सची अगदी इनॅट क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर सुजित शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निलेश सर, बऱ्याचशा काही गोष्टी घडल्यात, चर्चा राहिली, कारण सूर्यकांत एका बाजूला तुफानी फलंदाजी करतो, एका बाजूला विकेट प्राप्त झाले. या विकेटनी पुन्हा एकदा जर आपण विचार केला तन्मय टायटन मॅचमध्ये येईल का हे पाहणं गरजेचं राहील. निश्चित पियुष सध्याच्या घडीला ज्या फॉर्ममध्ये आहे, ज्या प्रकारे त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे, अशी ही देखील विकेट तितकीच महत्त्वाची आहे. परंतु एका बाजूला तन्मय टायटनला जाळं विणावं लागेल. सूर्यकांत दुंदळे 8 बॉल 28 धावांचा एक वादळी खेळ आहे. म्हणजे हे वादळ शांत करणं कुठेतरी महत्त्वाचं आहे तन्मय टायटनसाठी. आणि या ओव्हरमधला अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. एका बाजूला सुजित शेडगे आलेले आहेत, एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. एक काळ असाही होता की वेगाने गोलंदाजी करण्यासाठी सुजित शेडगे यांची ओळख होती. आता संघासाठी करायची आहे चांगली बॅटिंग, जे निजरे गावचे आहेत. समोर सुनील दुंदळे यांचा मारा, नजर रोखून धरलेली आहे, दिशा पाहावी लागेल. आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे, दिशा आहे खराब. अगदी वाईट बॉल येतोय, म्हणजेच 1 रन आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडणार आहोत. 31-1 ही स्थिती आहे. येणारे वॉरियर्स या संघाचे सूर्यकांत चांगले बॅटिंग करतात. आता मात्र सुजित शेडगे आले, त्यांनाही चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चांगला बॉल टाकावा लागेल, तो शेवटचा बॉल आहे सुनील दुंदळे यांचा. सुनील पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या स्त्रीकडून. आणि हा बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आता सुजित शेडगे देखील आक्रमण करतायत. भाई अभी ये भी कहा पीछे रहने वाले. काय फटका खेळला यार, स्टँड अँड डिलिव्हर म्हणायला काय हरकत नाही. लॉंग ऑनला ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक होता या बॉलकडे पाहत राहिला आणि बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. तुफानी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल इथे समाप्त झालेत. 37 धावा स्कोअरबोर्ड होती लावताना जर आपण पाहिलं तर हा संघ आहे येणारे वॉरियर्स सेमीफायनल क्रमांक 1 पाहत आहे. आणि या रन रेटनी जर संघ पुढे गेला ना निलेश सर, तर तब्बल 93 धावा स्कोरबोर्डती लागतात. आणि 93 धावा सेमीफायनलमध्ये चेस करणं तितकं सोपं नाही आहे. अनिश्चित या सर्व गोष्टींचा आढावा आपण यानंतर घेऊया आणि ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. डीजे मास्टर या. तालुका आयकॉन, गाव सावली, नाव निखिल जुनगरे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. गोलंदाजीमध्ये भेदकता आहे, गोलंदाजीमध्ये धार चांगली आहे, परंतु समोर सूर्यकांत दुंदळे नावाचं वादळ आहे. आपटलेला बॉल नजर रोखून धरले पंच बालत आणि सांगतायत की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेमध्ये या बॉलच्या पाठीमागे भर पडेल. अतिरिक्त रन नक्कीच येते इथे स्कोरबोर्डमध्ये. 38 धावा स्कोरबोर्डती लागतायत. निखिल जुनगरे आता मात्र बॉलिंग मार्कवरती आलेत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. परंतु सूर्यकांत जे 8 बॉलमध्ये 28 धावांवरती खेळताना आपण पाहतोय त्यांना. सूर्यकांत तयार, आपटलेला बॉल प्रभावित करतो आणि पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे आणि यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट आहे. अगदी अपटबार बॉल होता, हाफ ट्रॅकर होता. अगदी या बॉलने जर आपण पाहिलं ना, टप्पा पडला, अतिरिक्त उसळी प्राप्त केली. नो बॉल आला म्हणजे पुढचा बॉल निलेश सर मेजबानी आहे आणि सूर्यकांत आहेत स्ट्राईक एंडला. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटचा बॉल बॅक टू दी बॉलर खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत जाऊन पोहोचतील. दुसरीचा प्रयत्न केलाय, रनआउटची संधी आहे का, जोखीम टाळली आणि तर जोखमीचं ठरलं असं. अगदी आपण जर पाहिलं या बॉलवरती सिंगल आले. सूर्यकांत चांगली बॅटिंग करतात, त्यांना माहीत आहे काही ज्या घातकी धावा आहेत त्या घेण्याची गरज नाही. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, सुजित शेडगे अप्रतिम बॅटिंग करतो, त्यांनीही एक षटका ठोकलाय. 600चा स्ट्राईक रेट आहे. 1 बॉल खेळलाय, 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आडव्या बॅटने सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी, बॉल सीमा पार, येतोय तो षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालले. तुफानी बॅटिंग तुम्ही पाहताय. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये सुजित शेडगे हा हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याला मात्र सी कॉर्नरला ज्या पद्धतीने खेळलाय ना, एक चाबूक स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. पाठवलाय प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी. निश्चित एका बाजूला वादळ आहे, एका बाजूला चाबूक फलंदाज आहे, परंतु एका बाजूला हेही विसरून चालणार नाही की निखिल जुनगरे यांच्या गोलंदाजीमध्ये धार आहे. बॅक टू दी बॉलर, लॉंगॉनला खेळाडू येतील बॉलवरती. एक सिंगल धाव. अनेक वेळा निखिल जुनगरे यांनी चांगला खेळ केलाय, परंतु आज गोलंदाजी चांगली करावीच लागेल.
नाही, सुरुवात खतरनाक राहिली निलेश संघाची, कारण सूर्यकांत यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी सुरुवात जी बॅटिंगमध्ये केली ना, अगदी वीरेंद्र सेहवाग यांनी भारतीय संघासाठी केलंय त्या पद्धतीने सूर्यकांतची बॅटिंग राहिली आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, बॅट वरतून आणि बॉल खालतून आला, हा निर्धाव येतोय. अगदी निर्धाव बॉल आहे. आणि निलेश सर, ओपनिंगला ज्या वेळेला तुम्ही येता ना ओपनिंगला, त्यावेळेस अशा प्रकारची फटकेबाजी किंवा जो प्रमुख गोलंदाज असतो त्याला मात्र तुम्हाला मारायचं असतं आणि ते काम सूर्यकांतनी परफेक्टली केलंय. निश्चित अनेक वेळा त्यांनी अशा प्रकारची आक्रमणं चढवलेली आहेत. आपण म्हणतो ना की अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो आणि तोच सूर्यकांत धुंदळे यांनी अवलंबला. अगदी बरोबर आहे. 2 धावा या बॉलवरती आल्यात, कारण पाठीमागच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला. सूर्यकांत यांनी अगदी बिंदास्त बॅटिंग केली, आले अगदी प्रत्येक बॉलवरती तुटून पडले. मैदानाचा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये बॉलला मात्र प्रेक्षकांपर्यंत पाठवलं आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. नाही, खूप चांगला खेळाडू आहे निलेश सर. आपण जर विचार केला ना, अनेक खेळाडू आहेत ना, जर आपण पाहिलं ना एकाच दिशेने स्ट्रोक खेळत असतात, परंतु या बॅट्समनकडे कला आहे, टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग स्ट्रोक या बॅट्समननी खेळलेत. कौतुक करावं तेवढं कमी असेल सूर्यकांतचं. आता निखिल जुनगरे या षटकातला शेवटचा बॉल घेऊन निघतील आणि तन्मय टायटन या विकेटच्या शोधामध्ये आहे. त्या विकेटचं नाव आहे सूर्यकांत धुंदळे आणि ती विकेट निखिल जुनगरे मिळवून देणार का? एका वाकराच्या क्रिकेटमध्ये निखिल जुनगरे यांनी नेहमीच चांगला खेळ केलेला आहे, परंतु आज जी त्यांची क्षमता आहे, ज्या गोष्टीसाठी निखिल जुनगरे ओळखले जातात, तो खेळ त्यांना शेवटच्या बॉलवरती करावा लागेल, कारण या षटकामध्ये तब्बल 12 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुजित शेडगे यांना दुखापत होताना पाहायला मिळते. अगदी तयार होत आहेत ते पुन्हा एकदा. तन्मय टायटन या संघाला ना निलेश सर कमबॅक करावं लागेल, कारण इथून पुढे तुम्हाला विकेट्स प्राप्त करावे लागतील. ही जोडी फोडावी लागेल. महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. यावेळेला पाठीमागच्या बाजूला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहेत, फाईन लेगला बॉल उचलतील, टाकतील. तब्बल आता 3 षटकांचा खेळ समाप्त होईल आणि धावसंख्या आहे 50. NR वॉरियर चांगली सुरुवात. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण 50 धावा ज्यावेळेस तुम्ही स्कोरबोर्डती लावताना 3 षटकांमध्ये आणि 1 विकेट फक्त अगदी तंबूच्या आसऱ्याला गेले, त्या कारणाने की काय किंवा किंबहुना आपण जर विचार केला ना निलेश सर, तर पुढचे 12 बॉलमध्ये अगदी फ्री बॅटिंग केली जाईल. प्रत्येक बॉल हा अगदी या टीमसाठी फ्री हिट असेल, कारण फक्त 1 विकेट त्यांना प्राप्त करता आले आणि इथून पुढे स्फोटक फलंदाजी हे दोन्ही बॅट्समन करतील आणि धावसंख्या कदाचित 80+ होऊ शकते. परंतु एका बाजूला तन्मय टायटन या टीमला रणनीती बदलावी लागेल, कारण धावसंख्येची गती वाढली, ती कमी करायची आहे, विकेट घ्यायचे आहे. 3 षटकांच्या अखेरीस 50 धावा आहेत. आतापर्यंत 5 एक्स्ट्रा खर्च केलेले आहेत गोलंदाजी करताना तन्मय टायटन या टीमने, आणि येणाऱ्या गोलंदाजासमोर आता परिस्थिती थोडीशी दायनीय आहे, कारण परिस्थिती बिकट आहे. परंतु या बिकट परिस्थितीमध्ये तिकट मारा करावा लागेल आणि ओव्हर नंबर 4 मध्ये जो पर्याय निवडलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी, हर्षद कांबळे गांजे. अगदी पुन्हा एकदा हर्षद येत आहेत. पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं आणि सूर्यकांत सेकंडला आहेत. बॅटचा किनारा, पाठीमागच्या बाजूला यष्टिरक्षक आहेत, बॉलची फेकी केली जाईल. हा आत्मविश्वास वाढवणारा बॉल आहे. अगदी बरोबर आहे. पहिला बॉल ज्या वेळेला डॉट येतो ना, त्यावेळेला बॉलरचा खऱ्या अर्थाने आत्मविश्वास उंचावतो. हर्षद यांच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील, कारण पहिलं षटक त्यांचं काय तितकंसं चांगलं राहिलं नाही आणि या षटकामध्ये सुरुवात मात्र चांगली केली आहे. निश्चित आता चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. यावेळेला वेगळ्या धाडणीचा फटका, डीप कव्हरला बॉल, सीमारेषा तोडेल, सीमा पार, धावा मिळतील 4. काय बॅटिंग करतायत सूर्यकांत. निलेश सर विचार केला ना, त्यांना हा जो टेनिक्सचा बॉल रबरचा आहे ना, तो फुटबॉल दिसतोय आणि हा स्ट्रोक म्हटलं ना तर ऑफ साईडला एक बॅडमिंटन स्ट्रोक त्यांच्याकडून पाहायला मिळाला आणि कव्हर रिझनमध्ये चौकार आलाय. बॅटिंग जबरदस्त चालले, रोखणं गरजेचं असेल सूर्यकांतला. तर निश्चित ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केलेली आहे, यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता साधता आली नाही. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चाललाय, तिथून फेकी आले, एक सिंगल धाव आली आहे. अगदी बरोबर आहे. हाही एक कलात्मक स्ट्रोक होता, जिथे मात्र आपण पाहिलं डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक नव्हते, तिथे आले, तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट केले. 55 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि आता मात्र सुजित शेडगे जे मोठे स्ट्रोक खेळतायत ते मात्र स्ट्राईक एंडला येऊन पोहोचलेत. 3 बॉल 13 धावांचा खेळ त्यांनी केलाय. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टिरक्षकांना तो बॉल थांबवता आला नाहीये. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ जर लाभली ना, तर त्याचे बॉल
मैदानाच्या आतमध्ये बोलतात आणि ती 7 क्षेत्ररक्षकांना द्यावी लागेल. अगदी बरोबर आहे, कारण फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. आम्ही नेहमी सांगत असतो की बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसतं, परंतु तुमच्या हातामध्ये काय असतं तर फिल्डिंग असते. तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. हर्षद कांबळे पुन्हा तयार. फुलटॉस बॉल पाठीमागच्या बाजूला, रनआउटची संधी, परंतु बॉल यष्टांचा वेध घेऊ शकला नाहीये. अगदी फुल टॉस बॉल होता, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह करायचा होता, परंतु प्रयत्न फसलाय. बॅटची कडा लागली, सिंगल रन आले. हर्षद कांबळेंचं कौतुक करावं लागेल निलेश सर. एक चौकार आलाय, परंतु तदनंतर चांगली बॉलिंग केली. एक शेवटचा बॉल आहे इथे, हा बॉल जर चांगला टाकला तर मी म्हणेन की कमबॅक केलंय तन्मय टायटन या संघाने. हो, निश्चित धावसंख्येची गती कमी केलेली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये ओसंडून धावा तन्मय टायटन या टीमने खर्च केल्या होत्या, परंतु या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. फलंदाज सुजित शेडगे क्लीन बोल्ड. अगदी हर्षदचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये धावा कमी खर्च केल्या, एक चौकार फक्त खर्च केला, परंतु जो सुजित शेडगे जे तुफानी बॅटिंग करत होता ना त्यातला मात्र क्लीन बोल्ड केलंय. अगदी मधली एसटी वाकवले यार, काय बॉलिंग केले पहा. हर्षदने कमबॅक केलंय. धावसंख्या 57 वरती 2 ही स्थिती आहे एनआर वॉरियर्स या संघाची. इथून पुढे एक षटक आहे. हे षटक जर तन्मय टायटननी चांगलं हाताळलं ना, 70 पर्यंत धावसंख्या ठेवली तर निलेश सर या धावा इथे चेस होऊ शकतात. परंतु सूर्यकांत अजून मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जो ज्या पद्धतीने तो तळपतोय, ज्या पद्धतीने तो चमकतोय, त्याला थांबवणं अशक्य आहे. निश्चित ज्या प्रकारे त्यांच्या खेळाचा झंझावत आपण पाहिला आणि ज्या प्रकारे त्यांनी वादळी खेळ केलेले आहे, त्याचबरोबर या मैदानाचं जे मुख्य गेट आहे ना, त्या मुख्य गेटच्या बाजूला कॅमेरामॅनचं स्टँड आहे ना, त्याच्या बाजूला एक वायर आहे. त्याच्यावरती आपण प्रेक्षकांना, क्रीडाप्रेमींना विनंती करूया की आपण कोणी पाय देऊ नका, करंट लागण्याची शक्यता आहे. आपण थोडंसं सहकार्य करा. मुख्य गेटच्या समोर जे प्रेक्षक आहेत, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. फक्त आपण सहकार्य करा. त्या वायरवरती कोणी पाय ठेवू नका, कारण पावसाचे दिवस आहेत. ओव्हर नंबर आपण 5 कडे वळूया. एका बाजूला आपण सूर्यकांत दुंद्रे यांची बॅटिंग पाहतोय. 17 बॉल 38 धावा, परंतु अंतिम षटक गोलंदाज रुपेश दळवी यांच्या हाती बॉल आहे. पंचांनी कळवलंय की हा व्हाईट बॉल आहे. अगदी पहिला बॉल वाईट आलाय. रुपेश दळवी बॉलिंग मार्कवरती आलेत, परंतु आणखी एक तुफान मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षय शेलार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि सूर्यकांत यांच्याबरोबर आता मात्र बॅटिंग करतील. यावेळेला हा बॉल सोडून दिलेला आहे. बॉल नॉन स्ट्रायकर एंडला बॉलची फेकी आहे. हाही वाईट बॉल आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील अंतिम षटकामध्ये. हो, अगदी बरोबर आहे. तुम्हाला एक्स्ट्रा देता येणार नाही, तुम्हाला चांगले बॉल हाताळावे लागतील, कारण तर सूर्यकांत आहे त्या ठिकाणी. पुढचा बॉल, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा आहे. एक सिंगल धाव याही बॉलच्या पाठीमागे मिळते. रुपेश दळवी अंतिम षटक हाताळताना पहिले बॉल 2 खराब होते, परंतु हा बॉल चांगला आहे. अगदी बरोबर आहे. अगदी अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल, शरीराला वेदणारा बॉल खेळण्याचा प्रयत्न. स्टिकर एंडला हा बॉल लागला, पाठीमागच्या दिशेने गेला. फक्त सिंगल रन इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. PTC लाईव्हचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अगदी 2 दिवस त्यांनी एकदम अप्रतिम असं दर्शनीय लाईव्ह टेलिकास्ट केलंय. शेवटचे 5 बॉल. रुपेश दळवी तयार. फुलटॉस बॉल समोरच्या बाजूला, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. धक्का क्रमांक 2 टीम NR वॉरियर्ससाठी. फलंदाज माघारी. अक्षय शेलार मात्र माघारी जातील, परंतु निलेश सर त्यांनी मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु या मॅचमध्ये अगदी पहिल्या बॉलवरती त्यांची विकेट प्राप्त झाले. लो फुल टॉस बॉल होता, तुम्ही रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहू शकता. अगदी लॉंग ऑफला खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि अगदी सेफ हँड ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये हा झेल पकडलाय आणि अक्षय शेलार पुन्हा परत जात आहेत. प्रसाद सुर्वे यांनी एक चांगला झेल पकडला, परंतु पाठीमागच्या मॅचमध्ये 45 धावांचा अक्षय शेलार यांचा खेळ कोण विसरेल. परंतु अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आले होते की मोठ्या फटक्यांचं धाडस करणं हे बंधनकारक होतं आणि तेच धाडस करायला गेले आणि एखादं तुम्ही धाडस करता तर विकेट जाणे शक्यता नाकारता येऊ शकत नव्हती आणि त्या विकेटचं पतन झालं. अगदी सेमीफायनल आहे आणि त्यांना माहिती या धावा पुरेशा नाहीत. ते मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, कॅच आउट झालेत, परंतु प्रयत्न त्यांचा होता की मला मोठी फटके मारायचे आणि या गोष्टी निलेश सर ना क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. निश्चित जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये माणसाने हे प्रयत्नवादीच असलं पाहिजे आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु एका बाजूला रुपेश दळवी यांनी टिपली आहे विकेट. बॉल क्रमांक 3. यावेळेला हा बॉल दिशा पाहावी लागेल. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी येतील. विकेटचं पतन प्लस वाईट.
सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये गेले आणि सचिन मोरे मैदानाच्या बाहेर आलेत कारण रनआउट झालेत कारण सूर्यकांत यांना स्ट्राईक घ्यायची होती आणि सामना काय सांगतो तर सामना निलेश सर हेच सांगतो की सूर्यकांतला जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे कारण 19 बॉलमध्ये 39 धावांवरती तो खेळतोय, तुफानी बॅटिंग करतोय, 200+ स्ट्राईक रेटनी तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्या कारणाने सूर्यकांतला स्ट्राईक दिले. येणारे बॉल असतील आणखी 3. या 3 बॉलवरती किती मोठ्या प्रमाणात धावसंख्या उभारणी केली जाते हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाव समीर चिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मला वाटतं ते स्वतः कॅप्टन आहेत आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सूर्यकांत यांच्यासाठी हा बॉल महत्त्वाचा असेल. निश्चित समीर चिकणे यांचे काही मित्र आणि त्यांचे चाहते आहेत आणि ते नेहमी एक गोष्ट आपल्यापर्यंत सांगतायत की वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत परंतु नावाप्रमाणे आज खेळ करावा लागेल. आकुट टप्प्याचा हा मारा आणि इथे आलाय तो हा व्हाईट बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अगदी बरोबर आहे निलेश सर. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल होता त्या कारणाने व्हाईट बॉल आलाय आणि सूर्यकांत 39 वरती बॅटिंग करतायत आणि येणाऱ्या काही बॉलमध्ये षटका टोकले ना तर मात्र 50 होऊ शकते. वॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळलाय. डिपेश कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला उडवलंय, सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलंय. नाव आहे सूर्यकांत धुंदळे. काय फटका सजवलाय, येतोय सिक्सर. आणि याच प्रकारच्या बॅटिंगसाठी ओळखले जातात सूर्यकांत धुंदळे. कलात्मक फटका, क्रिकेटचा एक पुस्तकी फटका, सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी फटका होता कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक, 6 धावा षटकार. धावसंख्या आता 68 आणि सूर्यकांत धुंदळे 45 धावा. निलेश सर आपण विचार केला ना तन्मय टायटन या संघाला ना सूर्यकांत या खेळाडूचा जो आहे ना त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये. 20 बॉल 45 वरती खेळतोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे. पंचांनी कळवलं की हा व्हाईट बॉल आहे आणि दोन्ही खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आहेत ना ते घनसोलीच्या घरुंद्याच्या मैदानावरती अनेक वेळा क्रिकेट खेळलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये फक्त झालेले आहेत बॉल ते तब्बल आहेत 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉलचं आणखी शिल्लक आहेत आणि 45 वरती सूर्यकांत धुंदळे बॅटिंग करतायत. आकुट टप्प्याचा हा मारा होता परंतु सकाळपासून जर आपण पाहिलं ना तर तब्बल 4 गावांना संधी चालून आली होती अर्धशतक झळकवण्याची परंतु आता धुंद गावाला पुन्हा एकदा संधी आलेली आहे आणि खेळाडूचं नाव आहे सूर्यकांत धुंदळे. ही दुसरी संधी असेल या गावासाठी. आकुट टप्प्याचा मारा. पंचांनी कळवलंय की हा नो बॉल. पुढच्या बॉलवरती आहे फ्री हिट. अगदी 2 बॉल आहेत आणि या 2 बॉलवरती षटका ठोकला ना तर हे अर्धशतक पूर्ण होईल. सकाळपासून प्रतीक्षा आहे चाहत्यांना प्रेक्षकांना की एक 50 आली पाहिजे. कदाचित या खेळाडूकडून येऊ शकते. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा हा मारा आहे आणि पंचांनी पुन्हा कळवलंय कुठेतरी रुपेश दळवी थोडेसे दडपणाखाली आहेत का कारण प्रेशर आहे. अंतिम षटक आपण म्हणतो ना की कमी धावांचं मला टाकायचं आहे या प्रयत्नामध्ये काहीतरी वेगळं करतायत. अगदी बरोबर आहे निलेश सर. प्रेशर आहे या गोलंदाजावरती कारण या अगोदर आपण पाहिलं षटकार काय अप्रतिम टोकला होता आणि त्या कारणाने की काय गोलंदाज आपली दिशा भरकटतोय परंतु त्यांना चांगल्या लाईनवरती आणि चांगल्या टप्प्यावरती हे 2 बॉल टाकावे लागतील. निश्चित तुमच्या समोर कितीही मोठा फलंदाज असू द्या तुमच्याकडे जर दिशा आणि टप्पा जर चांगला असेल ना तर तुम्ही मोठ्या फलंदाजालाही बांधून ठेवू शकता आणि ते काम आता रुपेश दळवी यांना करावं लागेल. अजूनही 2 बॉल टाकायचे आहेत. धावसंख्या आहे 71 धावा 4 गडी बाद. तुम्ही पाहताय अनुभवताय दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. इथून पुढे 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉलवरती सूर्यकांत काय कशा पद्धतीने किती रन्स घेतील त्यावरती आपल्याला टार्गेट पाहायला मिळेल. त्यामुळे हे 2 बॉल निलेश सर महत्वाचे असतील. फुलटॉस बॉल हवेत आहे. अभि शिंदे बॉलच्या खाली क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला आणि सीमारेषे लगत आले आणि पकडला झेल परंतु फ्री हिटचा बॉल आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही. अगदी बरोबर आहे. फ्री हिट होता आणि आपल्याला वाटलं की हा झेल झाला आणि सूर्यकांत बाद झाले परंतु फ्री हिटचा बॉल होता त्याच्यावरती तुम्ही कॅच आउट होऊ शकत नाही. परंतु इथे निलेश सर 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 73 धावा आणि सूर्यकांत बॅटिंग करतात 23 बॉल 47. काय जबरदस्त बॅटिंग केली. ऑफ फुल्लातून बॅटिंग केली. फक्त 3 धावांची गरज अर्धशतकासाठी.
एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठी मागे मिळेल आणि पुन्हा एकदा अर्धशतकापासून आणखीन एक खेळाडू वंचित राहिला. परंतु मित्रांनो, सूर्यकांत धुंदळे यांचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या सूर्यकांत धुंदळे यांच्या बहरदार खेळीसाठी. 74 धावा धावफलकावरती येत आहेत. 75 धावांचं लक्ष्य आहे. टीम तन्मय टायटन्स या टीम समोर येणारे बॉल 30. सूर्यकांत धुंदळे 48 धावा, 200चा स्ट्राईक रेट, 5 षटकार 1 चौकार. अगदी निलेश सर, अर्धशतकापेक्षा ही मोठी खेळी आहे, कारण सेमीफायनल मध्ये निलेश सर हा खेळ झालाय आणि नॉकआउट मॅच मध्ये तुम्ही अशा प्रकारची बॅटिंग करताना अनेक महिने अनेक वर्षे तुम्हाला प्रेक्षक तुम्हाला अगदी मनामध्ये जागा देतात आणि सूर्यकांतचं कौतुक करावं लागेल. 48 धावा त्यांनी कुठल्या, 74 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि 75 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे तन्मय टायटन या संघासमोर. आपण करूया टॉस. अगदी सेमीफायनल क्रमांक 2 असेल, जिथे मात्र निलेश मार्डेकर सर आपल्याबरोबर जोडले जातील. चला विनंती करतो, कॅप्टननी या प्लीज. थँक्यू. आपण टॉस करूया. सेकंड सेमीफायनल दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा आपण टॉस करत आहोत. चला टॉससाठी या. सेकंड सेमीफायनल श्री काळेश्वरी 11 आणि काळेश्वरी वॉरियर्स या 2 संघांमध्ये लढत आहे. काळेश्वरी वॉरियर्स हा संघ निलेश दादा कदम यांच्या मालकीचा आहे, तर श्री काळेश्वरी 11 हा संघ श्री चंद्रकांत दादा वेंदे यांच्या मालकीचा संघ आहे. यांच्यामध्ये ही लढत होणार आहे आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. पांडुरंग दादा धुंदळे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आम्ही सेकंड सेमीफायनलचा आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. आपण या. महत्वाचा आपण टॉस करतोय आणि सेकंड सेमीफायनल पहिला सामना आणि पहिलाच डाव. 74 धावा, 75 धावांचं लक्ष्य आहे. परंतु दुसऱ्या सेमीफायनलमध्ये काय होणार आहे आणि त्या सामन्याचा आपण करत आहोत टॉस. तर नाणेफेकीचा कौल श्री काळेश्वरी 11 मागणार आहे. छापा काटा, हेड टेल. आपण कॉइन स्पिन करूया. पांडुरंग दादा यांना विनंती आहे की आपण कॉइन स्पिन करा. हेड इज अ कॉल आणि हेड इट इज. किरण टॉस जिंकलाय. सेमीफायनल तुम्ही खेळताय, नॉकआउट आहे. तुम्ही मागे काय केलं आता याला महत्व उरलेलं नाही. तुम्ही या सामन्यामध्ये काय करताय यालाच महत्व आहे. काय घेताय? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण घेताय. कुठपर्यंत रोखण्याचा मानस ठेवाल? म्हणजे जेवढं होता होईल तेवढ्या कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे? खूप आनंद तर होतोय. सर्व पोरांनी म्हणजे चांगलीच मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीमुळे आता सेमीफायनल 2ची मॅच आम्ही खेळू आणि इथून पुढून पण अपेक्षा करतो की सर्वजण 100% देतील आणि फायनलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. निश्चित. इथून पुढे आपण आता काळेश्वरी वॉरियर्सकडे जाऊया. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाही. बॅटिंग करायचे, कुठपर्यंत मजल माराल? 75-80चा स्कोर आम्ही मारायचा प्रयत्न करू. टॉस तुम्ही जिंकला असता तुम्ही काय घेतला असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पाऊस पडत होता थोडा, पावसाची साथ भेटली असते बॉलरसाठी. परंतु आता बॅटिंग करायची आहे. संघ इथपर्यंत पोहोचलाय, कशा भावना आहेत? भावना खूप आनंद झाला. आजचा आमची अगोदरची मॅच खूप महत्त्वाची होती, जिंकणं गरजेचं होतं आणि ते आम्ही जिंकलो, त्यामुळे आनंद खूप झाला. त्यासाठी अधिकचा वेळ आता घेणार नाही. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया. सेकंड सेमीफायनलचा टॉस झालेला आहे आणि श्री काळेश्वरी 11ने हा टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काळेश्वरी वॉरियर्सला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. 75 धावा 30 बॉलचा घेऊया आपण आढावा. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय अबी आलाय आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन तुम्ही जर पाहिला तर ऋतिक धनावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पण पहिलं षटक पियुष कदम आलेत, ते युवा खेळाडू आहेत आणि पहिल्या षटकामध्ये त्यांना कशा पद्धतीने बॉलिंग करतायत हे सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कारण 75 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल 75 धावा हे गणित आहे समोर. आता हे गणित कशा पद्धतीने सोडवलं जातं हे सुद्धा पाहणं गरजेचं. सूर्यकांत धुंदळे 24 बॉल 48 धावा ही हायलाईट तुम्हाला त्यांच्या इनिंगची दाखवली जाते. तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने कशा पद्धतीने त्याने बॅटिंग केली. पहिले आपण दोन षटकार पाहिले तर ऑन साईडला अगदी खेचून मारले होते आणि तदनंतर एक तुफानी फलंदाजी राहिली त्यांची. सातत्यपूर्व चांगले स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आले. हा बॉल अपरकट आहे. काय स्ट्रोक खेळलाय. हा बॉलला सरळ अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय
अगदी अभिनय खेळलेला हा अप्रतिम क्लासिकल स्ट्रोक रन्स मिळतील या बॉलवरती 6 सिक्सर. आपटलेला बॉल अभि शिंदे पिंपरी यांनी फेकून दिलाय सर 6 धावींसाठी आणि सांगितलं की माझा फटका म्हणजे 440चा झटका आणि पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत षटकार. पहिला बॉल होता आणि त्या पहिल्या बॉलवरती दिमागदार स्टाईलमध्ये सुरुवात केली कारण जिथे 75 धावांचं टार्गेट चेस करायचंय आणि सुरुवात चांगली झाली निलेश सर. निश्चित सूर्यकांत धुंदळे यांच्या खेळीचं प्रत्युत्तर द्यायला आता अभि शिंदे यांनी सुरुवात केली आहे. हा बॉल चांगला होता ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतो. डॉट बॉल आलाय निलेश सर. निश्चित पियुष कदम बॅटिंगमध्ये खास काय करू शकले नव्हते परंतु गोलंदाजीमध्ये चमक त्यांना दाखवावी लागेल. मला वाटते पाठीमागच्याच आठवड्यामध्ये कुसुंबी टीमकडून भोरची स्पर्धा ते खेळलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा काय होईना या खेळपट्टीचा अनुभव त्यांच्याकडे असणार आहे किंवा कालपासून खेळत आहेत. अगदी बरोबर आहे. अभिने बॅटिंग केले मागच्या स्पर्धेमध्ये. हा लेग साईडला बॉल टाकलाय पंच पाहतायत त्या ठिकाणी सांगतायत हा नो बॉल आहे खराब बॉल आहे आणि मला वाटते जर विचार केला ना पियुषच्या हातामधून सटकलाय निलेश सर बॉल. पावसाळी क्रिकेट म्हटलं की तुमचा हात ओला असतो कधी बॅट सटकते कधी बॉल सटकते या सर्व गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं परंतु पियुष कदम यांना आता अग्निदिव्यातून जावं लागेल कारण त्यांना फ्री हिटचा बॉल टाकायचा आहे. स्पिनरला तितकंसं सोपं नाही आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये कारण बॉल ओला आहे पूर्ण आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं निलेश सर ना रबर बॉल थोडासा ना टेनिस बॉलच्या तुलनेमध्ये हलका आहे आणि त्याला ग्रिप करणं तितकंसं सोपं नाही. अचूक टप्प्यावरती टाकणं तितकंसं सोपं नाही आहे या क्रिकेटमध्ये रबर बॉलमध्ये. निश्चित फिरकी गोलंदाजाला बॉल सुका करावा लागतो आणि वेगवान गोलंदाजाला बॉल ओला करावा लागतो. चांगला टप्पा आहे अचूक टप्पा आहे. या बॉलवरती अपरकट करण्याचा प्रयत्न राहिला परंतु बॉलपर्यंत मात्र पोहोचू शकले नाहीत. येतोय तो डॉट बॉल. निश्चित हा बॉल प्रभावशाली होता आणि तो बॉल अभि शिंदे यांना प्रभावित करतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते अभि शिंदे आणि ऋतिक धनावडे. पुढचा बॉल. हा बॉल चांगला आहे अगदी पहिल्या स्लिपमधून पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॅकअपला. एक सिंगल रन प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चित पहिल्या बॉलच्या पाठीमागे सुरुवात दमदार केली त्याच्यामुळे काही गोष्टींवरती तुम्हाला संयमही ठेवावा लागतो आणि तो अभि शिंदे यांनी ठेवलेला आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे 8. परंतु निलेश सर पियुषचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढचे 3 बॉल त्यांनी चांगले हाताळलेत. कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये. आणखी 2 बॉल आहेत. हे 2 बॉल जर चांगले टाकले ना तर एक चांगलं षटक होऊ शकतं. पुढचा बॉल. हा ऋतिकसाठी बॉल होता. हाफ ट्रॅकर होता आणि अगदी हा ज्या पद्धतीने बॉलने उसळी घेतली पंचांनी सांगितलं 1 बाउन्स आहे आणि वाईटचा इशारा दिलाय. निश्चित अशाच प्रकारचे काही बॉल आहेत ना ते रुपेश दळवी यांनी हाताळले होते आणि त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागलं परंतु या गोष्टी आता पियुष कदम यांनाही टाळाव्या लागतील. ऋतिक धनावडे मात्र स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. हा बॉल समोरच्या दिशेने फटका काय खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहिला. एक कलात्मक स्ट्रोक बॉल सीमा पार सिक्सर. ऋतिक धनावडे मोहाट यांच्या बॅटमधून एक लाजवाब गुणवंत फटका सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यामध्ये होतं परफेक्शन. भाई अभी ये भी कहा पीछे रहने वाले. एका बाजूने अभि शिंदे एका बाजूने ऋतिक धनावडे. अगदी दोन्ही बाजूने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अभि तर कधी ऋतिक. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडला थोडासा बॉल खाली राहिला. इथे षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते 15 × 5 केलं तर 75 येतं. निलेश सर अगदी परफेक्ट धावसंख्या आहे आणि 75 धावांचा पाठलाग होऊ शकतो. तन्मय टायटन ही टीम सहजी इथे पराभव पत्करणार नाहीये. निश्चित दोन्ही संघ सहज सामना सोडणार नाहीयेत परंतु या मधल्या वेळेमध्ये ऐकू एक छोटंसं संगीत या. थँक्यू सो मच. सचिन मोरे बॉल आपण पाहतोय. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर जाणारा पंचाने नजर रोखून ठेवली. सांगितलं वाईड आहे. सचिन मोरे ज्यांना मामा या नावाने कुसुंबीमध्ये ओळखलं जातं आणि किंबहुना बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि पहिला बॉल त्यांनी नकारात्मक टाकलाय. अगदी मामा आहेत. बॅट्समनला मामा बनवतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल टाकताना पण त्यांना पाहतोय. पहिला बॉल वाईड आलाय. 16 धावा स्कोरबोर्डती लागतात. आता मात्र स्ट्राईक एंडला अभि आहेत. हा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. बॉल अगदी डीपला चाललाय. क्षेत्ररक्षक खूप लांबवरून येत आहेत तोपर्यंत एक सिंगल रन प्राप्त होते. निश्चित आपण चर्चा निश्चित करूया. दक्षिण सावलीमध्ये जे पिंपरी गाव आहे मोहाट गाव आहे
किंबहुना कुसुंबी गाव आहे ना, अंडरम क्रिकेटमध्ये त्या गावांचं एक चांगली ओळख आहे आणि त्या गावचे खेळाडू एकामेकासमोर आहेत. अगदी बरोबर आहे. अंडरम क्रिकेटला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे दिवस आता आले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती अंडरम क्रिकेटच्या स्पर्धा आपण नवी मुंबई नगरीमध्ये नाईटला पाहतो. गावी स्पर्धा अनेक मे महिन्यामध्ये होत असतात, त्यामुळं अंडरम क्रिकेटचंही तितकं महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल आपण पाहतोय, सचिन मोरे बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय. ऋतिक धनावडे स्ट्राईक एंडला. ऋतिक धनावडे यांच्यासाठी बॉल एक चांगला बॉल आहे. पहा ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, हा बॉल पाठीमागे खेचून टाकला होता आणि थोडीशी निलेश सर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. डॉट बॉल. निश्चित तुम्हाला परिवर्तन करावंच लागतं, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि गोलंदाजी करताना तीच क्रिया मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे यांनी साधलेली आहे. पुढचा बॉल सचिन यांचा ऋतिकसाठी. हो, हा चांगला बॉल आहे. लेग स्टंप धरून टाकलेला बॉल. इथे बॉडी लाईन वरती हा बॉल आदळेल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन येते. निलेश सर 40+ खेळाडू आहेत, अनुभव आहे आणि नेहमी आपण म्हणतो ना, एक्सपिरियन्स इज द बेस्ट गुड टीचर. आणि क्या बात आहे, चांगली बॉलिंग करतायत. निश्चित अनुभव हा तुमचा सर्वोत्तम गुरु जीवनातला असतो आणि त्याच अनुभवातून टाकलेले हे बॉल आहे. सचिन मोरे यांनी एका बाजूला अभि शिंदे आणि ऋतिक धनावडे यांचं आक्रमण आता थोडंसं थांबलेलं आहे. अभि शिंदे बॅटिंग करतायत. 6 बॉल 8. ऋतिक धनावडे 4 बॉलच्या पाठीमागे 6 असं विश्लेषण आपण करूया. आणि एक जमेची बाजू निलेश सर म्हटलं ना, येणारे वॉरियर्स यांची, तर पाऊस आलाय आणि कंटिन्यू पाऊस पडतोय आणि पाऊस जर कंटिन्यू पडत राहिला ना, तर रबर बॉल क्रिकेटमध्ये स्ट्रोक तितकं खेळणं सोपं नाही आहे. आणि पाऊस आलाय त्या कारणाने की काय, सचिन मोरे यांची बॉलिंग येते मात्र बहारताना पाहायला मिळते. तर विनंती असेल की निलेश बिल्लारे आपण पंचांच्या रूपामध्ये पाहतोय, अगदी त्यांना आपल्याला शो मॅच साठी पाठवायचंय, तर जरा एक रिप्लेसमध्ये पंच आपण झाला अशी विनंती करतो. लेग साइडला काय फटका खेळलाय, अप्रतिम देखना फटका. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. अभि 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 कवी नाही, अभिने पाठवलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सिक्सर. फुलटॉस बॉल, मनगटी फटका. 6 धावांचा झटका अभि शिंदे यांनी दिलेला आहे येणार वॉरियर्सला आणि ठोकलाय तो एक लाजवाब षटकार. फुलटॉस बॉल मध्ये क्रिकेटमध्ये माफी नाहीये निलेश सर. फुलटॉस बॉल म्हटलं ना, आता सध्याच्या घडीला कोणताही बॅट्समन सोडत नाही आणि अभिने चान्स घेतलाय. काय फटका सजवला ऑन साइडला आपण जर पाहिलं तर. पुढचा बॉल सचिन मोरे यांचा. 4 बॉल त्यांनी टाकले, तर येणारे 2 बॉल. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने वेग पकडलाय, खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता. एक तेरी तो एक मेरी. हो, एक तुमचा तर एक आमचा, असंच युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 वरती 0, शेवटचा बॉल शेष आणि तो महत्वाचा, अगदी महत्वाचा बॉल आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या, आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. षटकार ठोकला ना तर इथे 30 धावा होतील. त्यामुळे हा बॉलला खूप महत्व आहे जे सचिन मोरे टाकतायत. या बॉलवरती चाबूक स्ट्रोक आहे, अप्रतिम स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. अभिची तुफानी बॅटिंग कंटिन्यू सुरू आहे. धावा लागतील स्कोरबोर्ड होती 28. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दणदणीत फटक्याचा दानपट्टा अभि शिंदे यांनी फिरवायला सुरुवात केली आहे आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती आलेले आहेत. ऐकूया एक छोटस मधुर संगीत. 18 बॉल 45 ची गरज. आपण करेक्शन करूया. 28 धावा आहेत, म्हणजे 18 बॉल 47 ची गरज. अगदी बरोबर आहे. 47 धावांची गरज आहे. कॅप्टननी मैदानाच्या आतून सांगितलंय तुम्ही करेक्शन करा, आमचं लक्ष आहे. क्या बात आहे. आम्ही पाहत होतो की तुमचं लक्ष आहे का नाही. आणि मॅच मध्ये मजा येईल. 75 धावांचं टार्गेट आहे. 47 धावा इथून पुढे करायच्या आहेत. 18 बॉल 47 धावा. मजा येईल या मॅच मध्ये. अभि बॅटिंग करतोय 9 बॉल 18 आणि ऋतिक बॅटिंग करताय 4 बॉल 6 वरती. बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय अक्षय शेलार आलेत. पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज. हा हाफ ट्रॅकर बॉल होता, सोडून दिलाय. पंचांकडे नजर रोखून ठेवले. पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. निश्चित तालुका आयकॉन म्हणून अक्षय शेलार यांना येणार वॉरियर्सने समाविष्ट केलेला आहे. एका बाजूला अक्षय शेलार यांना बॅटिंगसाठी कमी वाव मिळाला या मॅचमध्ये, परंतु गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल, कारण संघाने आतापर्यंत विकेट मिळवली नाहीये आणि ती विकेट अक्षय शेलार यांना मिळवून द्यावी लागेल. अक्षय शेलार यांचा पुढचा बॉल
हा लेग साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बॉल हवेमध्ये उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत तोपर्यंत मात्र एक सिंगल रन कंप्लीट केले. अभिनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. अभिला विश्वास आहे त्याच्या बॅटिंगवरती. मागच्या षटकामध्ये काय फटका खेळला होता त्याने आणि या षटकामध्ये स्वतः निलेश सर तो स्ट्राईक घेतोय. निश्चित, कारण एका बाजूने स्ट्राईक घेऊन अटॅक करणं हे महत्त्वाचंच आहे आणि तोच प्रयत्न अभि शिंदे यांनी केलाय. परंतु एका बाजूला एक युवा टॅलेंट, तर एका बाजूला अनुभवातून गोलंदाजी करताना अक्षय शेलार. हा स्ट्रोक चाबूक आहे, अप्रतिम स्ट्रोक आहे, ओव्हर द पॉइंट खेळलाय. हा अप्रतिम स्ट्रोक आहे. रन्स किती मिळतील पंच सांगतील, परंतु अभिची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. अभि मार रहा है असं म्हणायला काय हरकत नाही निलेश सर. अभि यांच्या बॅटमधून एका वेगळ्या धाडणीचा फटका, म्हणजे रबर बॉल क्रिकेटमध्ये असे फटके बघायला मिळू शकतात, हे अभि शिंदे यांनी दाखवले आणि षटकार ठोकलाय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. हा बॉल वरती काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, झेल पकडलाय. उत्साह पहा, जॉन्टी रोड्स कुसुंबीचा सेलिब्रेशन पहा. निलेश सर काय म्हणाल? निश्चित, इथून तर वाटलं होतं की बॉल सीमा पार चाललाय, परंतु प्रत्यक्षात काय घडलं तर समीर चिकणे लोण्याचा गोळा हातात पकडून धावत आलेत. म्हणजे फटका आणि रिप्ले टेलिकास्ट कशा प्रकारचा, अभि शिंदे यांचा फटका दमदार होता, याच्यामध्ये दुमत असलंच नाही पाहिजे, परंतु क्षेत्ररक्षण कसं झालंय हेही आपल्याला पाहायचं आहे. आणि क्षेत्ररक्षक होते समीर चिकणे, बॉलच्या खाली, आणि वॉट अ कॅच, लाजवाब कॅच यार, कॅच ऑफ द मॅच. अगदी कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला काय हरकत नाही. मित्रांनो, सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जॉन्टी रोड्स कुसुंबीचे काय सेलिब्रेशन आहे यार, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. मला वाटतं ही स्पर्धा संपली ना, ते घरी गेल्यानंतर 10 वेळा काय 50 वेळा ही गोष्ट बघतील. अगदी मी म्हणेन, अगदी त्यांच्या जीवनातली नंबर 1 ची कॅच त्यांनी निलेश सर पकडले आणि टीमचे कॅप्टन आहेत निलेश सर. जीव ओततायत, जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारली. अशा प्रकारचा बाउंड्री लाईन वरती झेल पकडणं, अगदी निलेश सर सूर्यकुमार यादवची आठवण आली. आणि हा सामना जिंकला ना तर खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं लागेल. आणि क्या बात आहे. निश्चित, एक काळ मला आठवतो की घरोंद्याचं मैदान आणि साई 11 आणि साई बॉयजचा संघ ज्या वेळेस खेळायचा ना, त्या संघामधून समीर चिकणे हे डीप स्क्वेअर लेगला असायचे आणि डीप स्क्वेअर लेग वरतून 30 यार्ड वर्तुळपर्यंत धावत येऊन झेल घेणारा खेळाडू म्हणजे समीर चिकणे होता. अगदी अशा कॅचेस आहेत ना मित्रांनो, तुम्हाला मॅच जिंकून देतात. कोण म्हणतं फिल्डिंगच्या जोरावरती मॅच जिंकल्या जात नाहीत, हे उत्तम उदाहरण आहे समीर चिकणे यांचं, जिथे तुम्ही चांगल्या कॅचेस पकडून तुम्ही मॅचेस जिंकू शकता. सेमीफायनल मध्ये चित्त थरारक कॅच पकडला आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. निखिल जुनगरे आलेत, साऊलीचे आयकॉन आहेत. पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटनी गगनभेदी आकाशाला चुंबन घेणारा षटका ठोकलाय. बॉल चाललाय अगदी रोडच्या पलीकडे, आल्या आल्या पाठवलाय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय, हाय हँडसम ह्यूज षटकार. निश्चित, एका बाजूला अभि शिंदे यांची विकेट गेली आहे याचं भान ठेवलं नाहीये आणि डायरेक्ट येऊन अटॅक केलाय आणि आक्रमण केलंय अक्षय शेलार यांच्या विरुद्ध आणि धावसंख्येला गती दिली आहे. 42 वरती 1. 42 धावा स्कोरबोर्डतील लागतायत. पहा, जो येतोय तो तोडफोड करतोय. पुढचा बॉल, ओहो, हा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. हा चांगला बॉल आहे, अक्षय शेलारला मानावा लागेल. मागच्या बॉलवरती षटकार खाला निलेश सर, परंतु हा बॉल चांगला टाकलाय, कमबॅक केलंय. आपण धावसंख्या 42 वरती स्थिर केले. निश्चित, या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे, परंतु अक्षय शेलार वखवडी टीमकडून किंबहुना प्रीमियर लीगमध्ये बराचसा वेळ किंवा जिल्हा आयकॉन खेळताना बराचसा वेळ चांगला खेळ राहिला आहे. हा बॉल खराब आहे, उजव्या एसटीच्या खूप बाहेर चाललाय. पंचांनी सूर्यकांत शेडगे आहेत त्या ठिकाणी, त्यांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे आणि 1 धाव आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडतोय, म्हणजे 43 धावा स्कोरबोर्डतील लागतायत. म्हणजेच इथून पुढे जर विचार केला किती धावांची गरज आहे, अक्षय सांगेल 13 बॉल 32 धावांची गरज आहे. निलेश सर, हा बॉल महत्वाचा आहे, अगदी चांगला बॉल हाताळावा लागणार आहे. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय निखिल जुनगरे. आणखी एक स्ट्रोक ऑन साइडला जोरकस स्ट्रोक खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. ओ, खराब थ्रो, मी म्हणेन खराब थ्रो.
परंतु रन मात्र घेण्याचा प्रयत्न राहिला नाही. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. 44 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. त्याचबरोबर सचिन सपकाळ काका यांचे आगमन होत आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर पाबळ पॅन्थर या टीमचे संघमालक योगेश दादा दुनळे यांचे आगमन होत आहे. व्यासपीठावरती आपण सचिन काका यांचं सहर्षाचं स्वागत करूया. नेहमीच क्रिकेटच्या स्पर्धांना त्यांची आवर्जून हजेरी असते आणि क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये चांगलं योगदान. त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील नामवंत यष्टी रक्षक अर्थात सूर्यकांत शेलार अर्थात बंडू यांचंही आगमन आहे, त्यांचंही स्वागत. अगदी अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि सर्व आमचे मित्र परिवार त्याचबरोबर प्रमुख पाहुणे यांचंही आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. दक्षिण जावली प्रीमियर रबर बॉल प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. आदरणीय सन्माननीय आपणा सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आले. 44 धावा निलेश स्कोरबोर्डती लागल्यात. 12 बॉल 31 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये बरंचसं काही घडलंय. बॅटिंग चांगली झाले. कॅची ज्या पद्धतीने समीर चिकनेनी खूप चांगली घेतले, परंतु या मॅचचा एंड कोणाच्या दिशेने चांगला होईल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या मॅच मध्ये. निश्चित, कारण आता याच गोष्टींना महत्त्व उरलेलं आहे, कारण दोन्ही संघांचा खेळ बहरला यातमध्ये शंका नाही आहे, परंतु हा नॉकआउट सामना आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघांना जिंकणं बंधनकारक आहे. अगदी बरोबर आहे. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय सचिन मोरे पुन्हा एकदा आले, तर दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत आणि स्ट्राईक एंडला पाहताय तुम्ही निखिल जुनगरे आक्रमक फलंदाज. खोलात टाकलेला हा बॉल चांगला ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संधी होती, इथे संधी होती, बार बार बचावलेत निलेश सर. निखिल जुनगरे विकेट प्राप्त झाली असती तर मोठा फेरबदल या सामन्यामध्ये होऊ शकला असता. अनिश्चित, कारण येणाऱ्या फलंदाजाला काही बॉल फेस करताना अडथळे आले असते, त्यांना सेट व्हायला काही बॉल गेले असते आणि ही ती वेळ नाही सेट होण्याची. तुम्हाला प्रत्येक बॉल टोलवायचा आहे. अगदी बरोबर आहे. प्रत्येक बॉल अगदी टोलवायचा आहे. त्या पद्धतीने बॅटिंगही चालले, बॉलिंगही चालले. पुढचा बॉल, हा बॉल हवेमध्ये खेळलाय. बॉल स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक 2 येत आहेत, प्रयत्न करतायत, परंतु दोघांच्या मधोमध बॉल पडलाय. धावा किती घेतल्या जातील तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. अनिश्चित, या 2 धावा तितक्याच महत्त्वाच्या आहेत, परंतु सचिन मोरे मामा यांनी जे 2 बॉल टाकलेत हे फक्त 3च धावेंचे आहेत. ही चांगली गोलंदाजी आहे आणि कल्पक बुद्धिमत्तेनेच आता गोलंदाजी करावी लागेल. अगदी मामांचं कौतुक करावं लागेल. मामा अगदी प्रत्येक बॅट्समनला मामा बनवण्याचं काम करतायत. 2 बॉल त्यांनी आता 3 धावा खर्च केलेत, म्हणजे चांगली बॉलिंग आहे. आणि स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय ऋतिक धनवडे आणि त्यांच्याकडेही मोठे स्ट्रोक आहेत. 28 धावांची गरज आहे आणि बॉल आहे 10. ही खराब लाईन आहे. लेग साइड स्टंप सोडून बॉल बाहेर चाललाय. वाईट बॉल येतोय. निश्चित, ऋतिक धनावडे यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं ना संतोष सर, एक वेगळा टान्स आहे. बॅट पकडली आणि बॅटचा जो फेस आहे तो कशा प्रकारे ते उभा करतात आणि कशा प्रकारे बॅटला घेऊन येते, या सर्व गोष्टी मोहित करतायत. अगदी बेसिक क्रिकेटचं त्यांचं चांगलं आहे. स्टान्स खूप चांगला आहे. पुढचा बॉल, हा खोलात टाकलेला बॉल अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळायचे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत समीर चिकने. हे नाव पुन्हा पुन्हा आम्हाला घ्यावं लागतंय, कारण काय फिल्डिंग करतायत. ते कॅच चांगला पकडला. पुन्हा एकदा निलेश सर सिंगल रन दिले. क्या बात आहे. निश्चित, कारण प्रत्येक धावेला मोल हे तितकंच महत्वाचं आहे, कारण प्रत्येक धावे तितकीच महत्वाची आहे, परंतु हे विसरून चालणार नाही. 9 बॉल 26 ची गरज आहे. 9 बॉल 26 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक एका रनला आता मात्र ना सोन्याचा भाव आलाय. पुढचा बॉल, हा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. एज होती का पाहणं गरजेचं. अगदी यष्टी रक्षकाच्या हातामधून हा बॉल सटकलाय. सिंगल रन येते. निलेश सर, जर एज होती ना, पंचांनी सांगितलं एज होती, झेल पकडणं खूप महत्वाचा होता. निश्चित, पाठीमागे जर आपण सूर्यकांत शेलार बंडू यांचा एक कॅच बघितला होता, त्याने एका हाताने बॉल थांबवला होता आणि त्यानंतर 2 हातांनी तो झेल पकडला होता. म्हणजे क्षेत्ररक्षण एस्टनच्या पाठीमागे चांगलं होणं तेवढंच महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे आणि ते समीर चिकने यांच्या माध्यमातून तुम्हाला शिकावं लागेल. त्यांनी झेल अप्रतिम पकडला या मॅच मध्ये. ते अगदी जान टाकतायत. प्रत्येक बॉलवरती निलेश सरना ते पुढे जात आहेत. प्रत्येक क्षेत्ररक्षकाला खेळाडूला काही ना काहीतरी सांगतायत आणि ही जमेची बाजू. हे चांगल्या कॅप्टन चा अगदी आपण पाहतो ना, चांगले कॅप्टन आहेत हे दर्शवत आहेत ते. आणि आता मात्र सचिन मोरे पुन्हा एकदा चांगली बॉलिंग केली. आतापर्यंत 2 बॉल आणखी बाकी आहेत अजून. ओहो, पुन्हा एकदा एक चांगला बॉल आहे. अगदी खोलात टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. डॉट बॉल येतोय. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय आणि येणारे 7 बॉल
25 धावांची गरज. तन्मय टायटन मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि तो शेवटच्या बॉलवरती ऋतिक धनावडे मोहाट यांच्या बॅटमधून मोठा फटका येणं हे तितकंच महत्वाचं आहे. वॉट अ बॉलिंग यार, काय बॉलिंग केली यार सचिन मोरे यांनी. त्यांचं जेवढं निलेश सर कौतुक करावं ना तेवढं कमी असेल. हा सामना ना त्यांनी थांबवलाय अगदी ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना गाडीमध्ये हँडब्रेक महत्वाचा असतो ना त्या पद्धतीने मला वाटतं या टीमचे ते हँडब्रेक आहेत. थांबवले गाडी इथे ना, थोडंसं सामना ना स्लो केलाय. 7 बॉल 25 धावा तितकं सोपं नाहीये. शेवटचा बॉल एक मोठा स्ट्रोक इथे खेळावाच लागेल ऋतिक धनावडे यांना. हा बॉल महत्वाचा आणि क्लीन बॉल केलंय. वॉट अ बॉलिंग, सुपर्ब यार. सचिन मोरे यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय षटक हाताळलंय निलेश सर. जबरदस्त गोलंदाजी. तुम्ही गाडीचा उल्लेख केलात. गाडीला ज्यावेळेस ब्रेक लागत नाही त्यावेळेस पर्याय असतो तो हँडब्रेकचा आणि तोच हँडब्रेक इथे ओढलाय एनआर वॉरियर्सने सचिन मोरे मामा यांच्या रूपामध्ये आणि बॉल सर्व उजव्या स्टीचा वेध घेतोय आणि फलंदाज ऋतिक धनावडे क्लीन बोल्ड. आता 6 बॉल 25 धावांची गरज. टेन्शनवाली मात्र ऐकू एक छोटंसं मधुर संगीत. असे गेलो आणि असे आलो. निलेश सर, मामांचं कौतुक करावं लागेल. आपल्या नातेवाईकांच्या लिस्टमध्ये एक महत्वाचं नातं असतं ते म्हणजे मामा असतं आणि या टीमसाठी हे मामा खूप महत्वाचे राहिलेत. निश्चित चित्रपट सृष्टीमध्ये अशोक सराफ मामा यांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची राहिली. आपण त्यांना याही नावाने ओळखतो, परंतु या मॅचमध्ये मामा यांनी प्रभावित केलेला आहे आणि अंतिम षटक समीर चिकणे यांच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. आता मात्र निखिल जुनगरे स्ट्राईक एंडला आहेत. 6 बॉल 25 धावा. पहिला बॉल षटकार असणं गरजेचं आणि पहिल्या बॉलवरती हवेमध्ये खेळलाय. बॉल स्टँड मध्ये. क्षेत्ररक्षक येतील आणि झेल पकडतील. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. नाव पुन्हा एकदा येतंय निलेश सर. समीर चिकणे आणि समीर चिकणेंनी पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली. अकूट टप्प्याचा हा बॉल. निखिल जुनगरे यांचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळण्याचा. बॉल हवेत उभा राहिला. या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नाही आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारे केलं आणि सुजित शेडगे यांनी हा चांगला झेल पकडलाय. परंतु सामना संपलेला नाहीये. 5 बॉल 25 ची आहे गरज. अगदी 5 बॉल 25 ची गरज आहे. परंतु निलेश सर, या मॅच मध्ये जर आपण पाहिलं अमर चाललेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 5 बॉल 25 धावांची गरज आहे. आता मात्र IPL मधील रिंकू सिंगची जे 5 बॉल 5 षटकार ठोकले होते ना, ते तुम्हाला आठवण करावं लागेल, स्मरण करावं लागेल आणि त्या पद्धतीचेच काय मोठे स्ट्रोक निलेश सर तुम्हाला या मॅच मध्ये खेळावे लागतील. 5 बॉल 25 धावा क्रिकेटमध्ये होतात. आणि रिंकू सिंग यांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस मी पहिला षटकार मारला मला वाटलं नव्हतं की हा सामना जिंकला जाईल, परंतु मी षटकार मारत गेलो आणि सामना आमच्या संघाने जिंकला. तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत प्रसिद्धी नाही. समीर चिकणे, चांगला बॉल आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. निलेश सर, एकंदरीत या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर समीर चिकणेंनी जो धावत जाऊन अगदी लॉंग ऑनला कॅच घेतला ना, त्यानंतर या मॅच मध्ये रंगत आली, मजा आली आणि समीर चिकणे शेवटच्या षटकामध्ये आलेत. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केले. वाईट टाकलाय. 5 बॉल 24 धावांची गरज आहे. अमर चिकणे बॅटिंग करतायत. म्हणजे चिकणे वर्सेस चिकणे हा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु एक खेळाडू लिगाडवाडीचा तर एक खेळाडू गांजाचा. हा बॉल पुन्हा एकदा आपण जर पाहिलं, पंच सांगतायत वाईट बॉल आहे. थोडंसं प्रेशर आलंय की काय हे पाहणं गरजेचं असेल निलेश सर. निश्चित अमर चिकणे यांच्याकडे ती क्षमता आहे, चांगली बॅटिंग करू शकतात. परंतु आज तन्मय टायटनसाठी धावून येतील का? कारण संघ अडचणीमध्ये अडकलाय आणि ती विजयाची वाट शोधतील का? 5 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. सेमीफायनल क्रमांक 1. स्लोअर पद्धतीचा बॉल बॅकफुटला गेले. जबरदस्त टोला हा स्ट्रोक. काय अफलातून स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला अप्रतिम षटकार आहे. काय फटका आहे. कमी गतीचा बॉल बॅकफुट वरती गेले. ताकदीचा वापर केला. टायमिंग प्रॉपर होतं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रहा के काटे चुपते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर. सीधा 6 रनों के लिए. आता 4 बॉल 17 ची गरज. अगदी बरोबर आहे. 4 बॉल 17 गरज आहे. आणि जिथे ज्यावेळेस आपण म्हणतो ना निलेश सर सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना, त्यावेळेस मात्र नव्याने पेटून उठा. आणि मैदानाच्या आतमध्ये अमर चिकणे पेटून उठलेत. ते सांगतायत मॅच संपलेली नाही, कारण मी अजून इथे उभा आहे. हो ना.
प्रत्येक वेळी सुरुवाती शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातूनही असते. पुढचा बॉल, हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला जिथं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, आणि हा सिंगल रन प्राप्त होईल का? ओ काय घडलंय, ओ माय गॉड, मोये मोये म्हणायला काय हरकत नाही निलेश सर. बॉल अगदी 2 पायामधून पाठीमागे गेलाय आणि ही सिंगल रन प्राप्त होते, म्हणजे दुसरी रन प्राप्त होते. महत्वाचे आहे कारण पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला अमर चिकणे येत आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. निश्चित 3 बॉल 15 मॅच उद्ध्वस्त कोण करणार? समीर चिकणे की अमर चिकणे? येणार वॉरियर्स की तन्मय टायटन्स? एका बाजूला संघ मालक या मॅचकडे आशाभूत नजरेने बघतात की आमचा संघ जिंकणार. हा बॉल चांगला आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला, डॉट बॉल आलाय, मोकळा श्वास घेतला असेल समीर चिकणे यांनी. निलेश सर 2 बॉल 15 ची गरज. आता एका बाजूला एनआर वॉरियर्सने हा सामना कंट्रोल केलाय, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हार जीत आपण निश्चित करू शकत नाही. अगदी बरोबर आहे. या बॉलवरती षटकार येतोय का पाहणं गरजेचं. ओ स्लोअर पद्धतीचा बॉल फसवलंय आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सिंगल घेतले, परंतु 14 रनांची गरज आहे. 1 बॉल 14 रनांची गरज आहे. चांगली सेमीफायनल निलेश सर आपल्याला पाहायला मिळाली. 1 बॉल 14 ना, शेवटचा बॉल 1 बॉल 14ची गरज असताना हा व्हाईट बॉल टाकलाय, म्हणजे 1 बॉल 13 धावांची गरज आहे. चला पुढच्या सेमीफायनल आपण दोन्ही टीम तयार राहा. आपल्याला विनंती आहे समीर चिकणे, शेवटचा बॉल आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल या हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. समीर चिकणे यांची टीम मात्र या ठिकाणी विजयी होते. एनआर वॉरियर संघ या स्पर्धेच्या म्हणजेच दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये फायनल मध्ये धडक मारते. निश्चित प्रसाद यांनी हा फटका खेळला करा, परंतु फार उशीर झाला होता, वेळ हातामधून निघून गेला आणि हा सामना एका बाजूला एनआर वॉरियर्स या टीम